नमस्कार, मी प्रियंका स्वरसाज किचनमध्ये तुमचं स्वागत करते। आज आपण खमंग ढोकळ्याचं प्रीमिक्स बनवणार आहोत व त्यापासूनच छान असा लुसलुशीत ढोकळा बनवणार आहोत। तर यासाठी आपल्याला लागणार आहे तांदूळ, चना डाळ, उडीद डाळ, मूग डाळ। सर्वाचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। 1 किलो तांदूळ घेतल्यास अर्धा किलो चना डाळ, तसेच 250 ग्रॅम उडीद डाळ व 100 ग्रॅम मूग डाळ आपल्याला लागणार आहेत। या सर्व डाळी एकत्र करून गिरणीवरून आपल्याला बारीक दळून आणायच्या आहेत। हे एकदा दळून ठेवलं तर 2 ते 3 महिना आपण वापरू शकतो। सोडा मी ऐन वेळेसच कालवणार आहेत, म्हणून याचं शेल्फ लाईफ भरपूर असतं। तर हे गिरणीवरून मी दळून आणलेलं आहे। त्यानंतर आता ढोकळा कसा बनवायचा, तर तुम्हाला जितका ढोकळा बनवायचा असेल तितकं पीठ मी इथे घेत आहे। इथं मी 2 थाळी लावण्यासाठीचं 4 चमचे पीठ घेतलेलं आहे। त्यानंतर यात मी 2 मोठे चमचे दही घालून घेणार आहे। ते व्यवस्थित आपल्याला या पिठात मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकत हे आपल्याला असं मिक्स करत राहायचं आहे। पाणी मी नॉर्मल टेम्परेचरचं म्हणजेच वॉटर फिल्टरचं वापरलेलं आहे। हे संपूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर हे पहा, असं पकोड्यासारखं मी केलं होतं। हे रात्रभर मी ठेवल्यानंतर छान असं फुलून आलेलं आहे। मी तुम्हाला दाखवते, पहा मस्त फर्मेंट झालेला आहे। याच्यामुळे लिंबू सत्व टाकायची गरज पडत नाही व ढोकळा हा नॅचरलीच फर्मेंट झालेला असल्यामुळे चवीला खूप छान लागतो। सकाळी उठल्यावर मी हे छान मिक्स करून घेतलं। त्यानंतर यात रंग येण्यासाठी 1 चमचा हळद घातली। त्यानंतर चवीनुसार मीठ देखील याच्यात मी घालून घेतलेलं आहे। त्यानंतर याला आपण छान मिक्स करून घेणार आहोत। बिलकुलच गुठळ्या न ठेवता आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनटं याला आपल्याला छान मिक्स करून घेतल्यानंतर एका प्लेटला मी तेल लावून घेत आहे। तेल लावून घेतल्यानंतर एका मोठ्या कढईत आपल्याला पाणी उकळायला ठेवायचं आहे व कढई काळी होऊ नये म्हणून याच्यात मी लिंबाचा तुकडा घातलेला आहे। आता आपण पिठात 2 चमचे साखर घालून घेणार आहोत व ती देखील व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। साखरेमुळे अगदी छान मऊ असा आपला ढोकळा होतो व छान फुलून देखील येतो। तडका बनवण्यासाठी आता मी इथे कढीपत्ता घेतलेला आहे। फ्रेश कढीपत्ता वापरायचा, त्याच्यामुळे अगदी छान चव आपल्या ढोकळ्याच्या तडक्याला येते। तर कढीपत्त्याचे पानं मी इथे काढून घेते। त्यानंतर 2 ते 3 चमचे तेल आता तापून घ्यायचं आहे। तेल तापल्यानंतर यात मोहरी, थोडंसं जिरं, कढीपत्ता आणि उभ्या उभ्या कापून घेतलेल्या मिरच्या मी घालून घेणार आहे। तुम्हाला आवडत असल्यास हिंग तुम्ही या ठिकाणी घालू शकतात। हा तडका आपल्याला ढोकळ्यासाठी लागणार आहे। काही लोक याच्यात साखर घालून वरून पाणी देखील घालतात, पण मला असाच तडका आवडतो। पाणी छान उकळू लागलेलं आहे। त्यावर आता ही थाळी ठेवूया। थाळी गरम होईपर्यंत वाट बघायची आहे। सोडा कालवताना काळजी घ्या। मोठ्या चमच्यात 1 टीस्पून सोडा घ्यायचा, त्यात 2 ते 3 चमचे तेल टाकायचं। हे व्यवस्थित इथे तेल आणि सोडा मिक्स करून घ्यायचा व आता पिठात आपण घालायचा व व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे। आता पिठाचा रंग बदलायला लागला आहे। थाळी देखील मस्त गरम झाली आहे। त्यात आता ढोकळ्याचं बॅटर ओतायचं आणि हे लगेचच झाकून द्यायचं। मीडियम फ्लेमवर याला 15 ते 20 मिनटं मी स्टीम करून घेणार आहे। 20 मिनटानंतर तुम्ही पाहू शकतात आपला ढोकळा अगदी मस्त फुलून आलेला आहे। सुरीच्या साहाय्याने जर याला चेक केला तर तो बिलकुलच कच्चा नाही, मस्त छान झालेला आहे। आता खाली उतरवून जो तडका आपण बनवला होता तो या ढोकळ्यांच्या वर टाकून घ्यायचा आहे। हे पहा, व्यवस्थित असा हा सर्व असा पसरवून घ्यायचा। त्यानंतर आपण याला तुकडे करून घेणार आहोत। तुमच्या हव्या असलेल्या आकारात तुम्ही तुकडे करून घ्या व असाच हा गरमागरम ढोकळा नायलॉन सेवेसोबत नक्कीच एन्जॉय करा। तुम्ही देखील तुमच्या घरी हे ढोकळ्याचं प्रीमिक्स दळून ठेवा आणि तुम्हाला हवा असताना तुम्ही हे बनवून खाऊ शकतात। अगदी छान मऊ मस्त ढोकळे तयार होतात। तुम्हाला मी एक ढोकळा दाखवते, किती छान आणि मस्त जाळीदार आपला ढोकळा झालेला आहे। तुम्ही पाहू शकतात। वरून मी अजून थोडासा मसाला आणि नायलॉन सेव घालून घेत आहे। असे हे छान लुसलुशीत ढोकळे तुम्ही देखील बनवा। कसे झाले मला कमेंटमधून कळवा आणि स्वरसाज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच रेसिपी पाहत रहा। धन्यवाद।